नमस्कार मित्रांनो, मराठी कोपरा यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत घरकुल योजना 2026 अंतर्गत निधी वितरण करण्याबाबत महत्त्वाची माहिती. जर तुम्हाला 1,20,000 पर्यंत मंजुरी मिळाली असेल पण अजून पैसे खात्यात आले नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, घरकुल योजना म्हणजे काय? ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत दिली जाते आहे. मंजुरीनंतर टप्प्याटप्प्याने निधी खात्यात जमा केला जातो. पण अनेक लाभार्थ्यांची तक्रार आहे की मंजुरी झाली तरी पैसे येत नाही. यामागची मुख्य कारणे काय आहे हे आपण समजून घेऊया. मित्रांनो, निधी विलंबाची कारणे, बँक खाते आणि आधार लिंक नसणे हे सर्वात मोठं कारण असू शकतं. जर तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक नसेल तर निधी ट्रान्सफर होऊ शकत नाही. उपाय काय करायचं मित्रांनो? याच्यावर तुमच्या बँकेत जाऊन आधार सेटिंग प्रक्रिया पूर्ण झाली आहे का हे पहिले चेक करायचं आहे. आणि तांत्रिक चुका पण असू शकतात, ते म्हणजे बँक पासबुक किंवा आधारवरील नावामध्ये फरक असल्यास निधी अडकू शकतो. उपाय: दोन्ही कागदावरील नाव, जन्मतारीख इत्यादी माहिती जुळते का हे पण तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. हप्त्याची मंजुरी स्टेटस कसं तपासायचं? मित्रांनो, तुमच्या घराच्या बांधकामाचा पुढील टप्पा पूर्ण झाला आहे का? ऑनलाईन पोर्टलवर तुमचा स्टेटस अपडेट झाला आहे का ते तपासा. समस्येचे निराकरण कसे करावे लागणार? ग्रामसेवक किंवा नगर परिषद कार्यालयाशी संपर्क करा. तुमच्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घ्या. आधार बँक लिंकिंग ते तपासा. आवश्यक कागदपत्राची फेरपडताळणी करा. महत्त्वाची सूचना: निधी टप्प्याटप्प्याने दिला जातो. जर बांधकामाची पुढील पायरी पूर्ण झाली नसेल तर पुढील हप्ता देखील मिळणार नाही. जर तुमची घरकुल योजना मंजूर झाली असेल आणि पैसे आले नसतील तर घाबरू नका. वर दिलेले सर्व कारणे तपासा आणि पंचायत कार्यालयाला संपर्क साधा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. गावातील इतर लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.